नमस्कार, मी DS लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रामधला ट्रेंडिंग विषय इंदुरकर महाराज हे एक कीर्तनकार आहेत. गेल्या 25 ते 30 वर्षापासून म्हणजे गेल्या 3 दशकापासून महाराष्ट्रातील लोकांना प्रबोधन करतात. आता ते प्रबोधन करत असताना त्यांनी अनेक विषयावरती प्रबोधन केलं. लोकांना, समाजांना शिकवण्याचा प्रयत्न केला आणि या 30 वर्षाच्या काळामध्ये लोकांनीही त्यांना डोक्यावरती घेतलं आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची कीर्ती झाली. त्यांनी अनेक विषयावरती प्रबोधन करताना ठामपणे भूमिका मांडली आणि अनेक विषय असे आहेत त्यांनी जे बोलले ते आता सत्यामध्ये पण आलेले आहेत. त्यामध्ये ते प्रत्येक कीर्तनामध्ये गेल्या 10 वर्षापूर्वी सांगायचे की येणाऱ्या काळामध्ये कामगाराला महत्त्व येईल. कामगाराला महत्त्व आलं. येणाऱ्या काळामध्ये कामगार गाडीवरती येईल होते. येणाऱ्या काळामध्ये कामगाराला म्हणजेच मालकाला कामगाराची वाट बघायला लागेल होते. येणाऱ्या काळामध्ये ज्या काही गोष्टी आहेत अशा त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आणि त्या आता सत्यामध्ये होताना दिसत आहेत. त्यासोबतच त्यांनी लग्नावरती अनेक वेळा टिप्पणी किंवा मुलीवरती, महिलेवरती अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीने प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आणि ते लोकांनी मनोरंजन म्हणून पण घेतलं. लोकांना ते विषय आवडले पण आणि त्यामधल्या महत्त्वाच्या गोष्टी ते सांगायचे की लग्न छोटं करा, लग्नामध्ये दिखावा करू नका. सगळ्यात महत्त्वाचं, लग्नावरती जे पैसे खर्च करताय ते त्या दाम्पत्याला द्या. मुलीच्या वडिलाकडनं पैसे घेऊ नका किंवा मुलीच्या वडिलाला खड्ड्यात टाकू नका. त्यासोबतच अनेक गोष्टी म्हणजे कपड्यावरनं किंवा केसावरनं, केसाच्या फुग्यावरनं त्यांनी अनेक गोष्टी महिलेवरती बोललेल्या आहेत. मग आता एक प्रश्न पडतो, मग जर समजा हा समाज महाराजांनी केलेल्या चुकीवरती बोलत असेल तर लोकांना आणि महाराजांना वाईट का वाटायला पाहिजे हा प्रश्न आहे. पण महाराजांनी काही चुकीचं केलं आहे का? तर माझं उत्तर आहे, माझं मत आहे की मला तर तसं काही दिसत नाही. कारण प्रत्येक बापाला वाटतं की मुलीचं लग्न धूमधडाक्यामध्ये झालं पाहिजे. मुलीच्या लग्नामध्ये काय नको आहे ते सर्व गोष्टी घडल्या पाहिजे चांगल्या आणि जे नवऱ्या मुलाकडली जी मंडळी आहे ती खुश झाली पाहिजे. लग्नामध्ये लोकांनी तारीफ केली पाहिजे, वावा केली पाहिजे. या प्रत्येक मुलीच्या बापाला वाटतं. मग ते महाराजांनी केलं त्यात वावगं काय? पण लोक आता म्हणायला लागले की लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण. जर तुम्ही लोकांना प्रबोधन करता तर ते तुमच्या आचरणामध्ये आलं पाहिजे हे लोकांचं मत आहे. त्यामुळे इंदुरकर महाराजाला सगळ्या स्तरावरनं लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केली. आता इंदुरकर महाराज ह्या सर्व गोष्टीला वैतागलेत आणि त्यांनी आता मध्यंतरी अशी ही चर्चा होती की इंदुरकर महाराज कीर्तन सोडणार की काय. आणि त्यानंतरही आता एक त्यांच्या जावयाचाच व्हिडिओ जावयाने स्पष्टीकरण दिलं आहे. लग्नाला 3,500 लोक होते आणि कोणाही लोकाची गैरसोय तिथे झालेली नाही. म्हणजे सगळ्यांची व्यवस्थित सोय केलेली होती. मग ह्या सगळ्या गोष्टी असताना इंदुरकर महाराजांनी प्रत्येक गोष्टीवरती पैसा लावला. प्रत्येक गोष्टी पैसा लावून त्या गोष्टी सविस्तरपणे त्या साखरपुड्यामध्ये केल्या. मुलीच्या हट्टापायी केल्या असतील, मुलीच्या खुशीसाठी केल्या असतील तर ते वावगं काय? तर यामध्ये वावगं काहीच नाही. पण आता सांगण्याचा उद्देश हाच आहे या व्हिडिओमध्ये की इंदुरकर महाराजाची जी कीर्तनाची फी आहे ते एक सामान्य व्यक्तीच्या इन्कमच्या कितीतर पटीमध्ये मोठी आहे. त्यामुळे त्यांच्याकडे मनी आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांना पैसा खर्च करायला काही वाटत नाही, त्यांना शान शौक करायला काही वाटत नाही. पण ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांनी कर्ज काढून मुलीचे अशा पद्धतीचे लग्न करू नये हेच इंदुरकर महाराजांनी त्यांच्या कीर्तनामधनं सांगितलं आहे. त्यामुळे तरीही लोक त्यांना ट्रोल करतायत पण त्यांच्या पर्सनल गोष्टी किंवा घरापर्यंत जाणं हे कितपत योग्य आहे आता तुम्हीच ठरवा. एकंदरीत आता सध्या तरी इंदुरकर महाराज आणि त्यांचे परिवार हे ट्रोलिंगमध्ये आहे. तर यावरती आपलं काय मत आहे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.